मणक्याच्या ट्यूमरच्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात का? तर जर एखाद्या व्यक्तीला मणक्याचा ट्यूमर निघाला म्हणजे त्याचं निदान झालं तर त्याला शस्त्रक्रिया ही अपरिहार्यता आहे. आणि मग साहजिकच सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येतो की मणक्याची शस्त्रक्रिया ही यशस्वी होते का? आत्ता ह्या प्रश्नाचं उत्तर रुग्णांसाठी चांगलं आहे. तर होय, मणक्याच्या जवळजवळ सर्व शस्त्रक्रिया ह्या यशस्वी होतात. साधारणपणे डिस्क रिप्लेसमेंट, डिस्केक्टॉमी, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, स्पायनल फ्युजन, सर्वायकल कॅनल स्टेनोसिस, सर्वायकल ट्यूमर किंवा मणक्यातले ट्यूमर किंवा ट्युबरक्युलोसिस ह्या आजारासाठी होणाऱ्या मणक्याच्या शस्त्रक्रिया ह्या दुर्बिणीच्या साहाय्यानं म्हणजे मायक्रोस्कोपिक पद्धतीनं हे अतिशय सुरक्षितपणे करता येतात. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल मिरज. समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील मेंदू, मणका आणि अपघात या उपचाराकरता 30 बेडचं पहिलं न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे की जिथं मेंदू, मणका आणि अपघात या उपचाराकरता ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सर्व एका छताखाली उपलब्ध आहेत. बऱ्याच शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे मिनिमल इन्व्हेजिव्ह आणि मायक्रो एंडोस्कोपिक तंत्रानं केल्या जातात. तथापि मणक्याच्या ट्यूमरसाठी खुल्या शस्त्रक्रियांची आवश्यकता असू शकते. त्यांच्या आकारमानानुसार आणि स्थानानुसार मणक्याच्या ट्यूमरच्या शस्त्रक्रियेमध्ये मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी ही कधीकधी शक्य होत नाही. पारंपरिक ओपन स्पाइन सर्जरीचे धोके काय आहेत? तर बहुतेक मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये जोखीम ही 1 ते 3% श्रेणीमध्ये असते. मज्जारज्जूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियामध्ये जोखीम त्याहून अधिक असू शकते. मणक्याच्या शस्त्रक्रियेतील संभाव्य समस्या म्हणजे ट्यूमरचा रिकरन्स म्हणजे पुन्हा ट्यूमर होणे, ऑपरेशनमध्ये जखम भरून येण्यासाठी उशीर होणं, ड्युरल लीक होणं, रक्तस्राव होणं, संसर्ग किंवा इन्फेक्शन होणं, इम्प्लांट फेल्युअर म्हणजे इम्प्लांट सैल होणं, अर्धांगवायू किंवा अगदी दुर्मिळ केसेसमध्ये मृत्यू होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत फिजिओथेरपी किंवा घरी नर्सिंग केअरची गरज लागू शकते. मणक्याच्या शस्त्रक्रियेचे यशाचं प्रमाण हे कसं वाढवतात? आता आधुनिक तंत्रज्ञानामुळं किंवा मायक्रोस्कोपमुळं ह्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमधील जे काही कॉम्प्लिकेशन रेट आहे तो अगदी 1% कमी प्रमाणामध्ये आणण्यात यश आलेला आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियेमधील कॉम्प्लिकेशन रेट हा कमी आणण्यात यश मिळालेला आहे. ह्याचं कारण काय? तर ह्याचं कारण म्हणजे आता मायक्रोस्कोपचा होणारा वापर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिवाय रुग्णांचं सिलेक्शन, प्रॉपर सिलेक्शन, ह्यामुळं अशा शस्त्रक्रियामधला जो कॉम्प्लिकेशन रेट आहे तो लेस दॅन 1% आलेला आहे. मणक्याच्या शस्त्रक्रिया ह्या सुरक्षित करण्यासाठी ज्या काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता अलीकडच्या वर्षात आलेत त्यामध्ये प्रामुख्यानं म्हटलं तर मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी, त्याच्यानंतर मायक्रो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी, इन्स्ट्रुमेंटेशनच्या साहाय्याने होणारी रोबोटिक स्पाइन सर्जरी किंवा नेव्हिगेशन यंत्रणा वापरून केलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रिया, त्याशिवाय आधुनिक इमेजिंग प्रणाली म्हणजे CT स्कॅन, MRI ह्यांची अवेलेबिलिटी आणि IONM म्हणजे कॉम्प्लेक्स स्पाइन सर्जरी दरम्यान इंट्रो ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग. समर्थ हॉस्पिटलमध्ये आम्ही मणक्याच्या ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ सर्जन, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ यांच्यामार्फत अत्यंत सावधगिरी बाळगून उपचार करतो. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांचे रिझल्ट आहेत ते अपेक्षित, परिणामकारक आणि समाधानकारक आहेत. इंट्राड्युरल ट्यूमरसाठी कमीत कमी इन्सिजनने शस्त्रक्रिया करता येते. यात पोस्ट ऑपरेटिव्ह वेदना कमी होतात, रुग्ण लवकर बरा होतो आणि मल्टीलेवल लॅमिनेक्टॉमीच्या ऑपरेशनच्या संभाव्य कॉम्प्लिकेशन ह्या टाळता येतात. काळाच्या ओघामध्ये आणि स्पेशालिटी स्पाइन हॉस्पिटलमध्ये टीमवर्कनं मायक्रोसर्जिकल तंत्र वापरून मणक्याचे ट्यूमर काढणं हे बहुतेक केसेसमध्ये अगदी कमीत कमी इन्सिजनमध्ये साध्य केलं जातं. ओपन सर्जरी तंत्राच्या तुलनेत सर्जिकल वेळ आणि इंट्राऑपरेटिव्ह ब्लड लॉस हा खूप कमी प्रमाणामध्ये होतो. याशिवाय शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ कोणतीही पोस्ट ऑपरेटिव्ह डेफिसिट राहत नाही.